गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय GOC जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि आपण लास्ट लेक्चरला स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन हा पॉईंट आपण कंप्लीट केला होता. तर आज आपण पाहतोय न्यू पॉईंट रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. कोणता पॉईंट पाहतोय आज आपण? रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट. आता कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट का होतं? म्हणजे लेस स्टेबल कार्बोकॅटायनपासून आपल्याला काय मिळतो? मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळतो. तर कार्बोकॅटायन हा असा एकमेव इंटरमिडिएट आहे की ज्याचं रिअरेंजमेंट होतं. आपण इंटरमिडिएट किती सांगितलेत? फर्स्ट आपण सांगितलं आहे कार्बोकॅटायन, सेकंड कार्बेनियन, थर्ड फ्री रॅडिकल, नेक्स्ट आहे कार्बिन, नायट्रीन आणि बेन्झाईन. तर हे सर्व काय 6 रिएक्शन इंटरमिडिएट आहेत. तर ह्या सर्वांपैकी फक्त एकाचंच काय होतं? रिअरेंजमेंट होतं आणि तो इंटरमिडिएट कोणता आहे? तर कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट काय लिहितो फर्स्ट पॉईंट आपण लिहितोय नोट. फर्स्ट पॉईंट काय लिहितोय? कार्बोकॅटायन इज दी फर्स्ट पॉईंट कार्बोकॅटायन इज दी ओनली इंटरमिडिएट. Carbocation is the only intermediate which can rearrange itself from less stable form to more stable form. कार्बोकॅटायन हा असा एकमेव इंटरमिडिएट आहे की ज्याचं रिअरेंजमेंट होतं इटसेल्फ फ्रॉम लेस स्टेबल टू मोर स्टेबल फॉर्म. तुम्हाला ह्या पॉईंटचा मिनिंग एक्झाम्पलमध्ये समजणार आहे. फक्त एवढं लक्ष ठेवा की कोणत्या इंटरमिडिएटचं रिअरेंजमेंट होऊ शकतं? तर फक्त एकच इंटरमिडिएट आहे आणि तो म्हणजे कोणता? कार्बोकॅटायन हा इंटरमिडिएट. कार्बोकॅटायन इज दी ओनली इंटरमिडिएट विच कॅन रिअरेंज इटसेल्फ फ्रॉम लेस स्टेबल फॉर्म टू मोर स्टेबल फॉर्म. म्हणजे लेस स्टेबल कार्बोकॅटायनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? मोर स्टेबल कार्बोकॅटायनमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट टेक्स प्लेस इन 3 ways. कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट टेक्स प्लेस इन 3 ways. कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट हे 3 वेनं होऊ शकतं. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे हायड्राइड शिफ्ट. तर हायड्राइड शिफ्ट म्हणजे काय? तर हायड्राइड शिफ्ट म्हणजे H- शिफ्ट. तर हायड्राइड शिफ्ट म्हणजेच काय? H- शिफ्ट. Hवरती चार्ज कोणता आहे? नेगेटिव्ह चार्ज आहे. दिस इज कॉल्ड हायड्राइड आयन. म्हणजे कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट हायड्राइड शिफ्टनं होऊ शकतं, म्हणजेच H- होऊ शकतं. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे फिनाइल शिफ्ट. सेकंड इज फिनाइल शिफ्ट. तर हे फिनाइल शिफ्ट म्हणजे काय? आपल्याला बेन्झिन माहिती आहे. बेन्झिनचा फॉर्म्युला काय सांगा बरं? C6H6. याच्यामधला एक हायड्रोजन काढा. काय राहिलं? C6H5 आणि याच्यावरती चार्ज कोणता द्यायचा आहे? निगेटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड फिनाइल शिफ्ट. हेच अजून आपण कसं लिहू शकतो? दिस इज बेन्झिन रिंग. आणि आपल्याला माहिती आहे बेन्झिन रिंगमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. त्याला एक हायड्रोजन रिमूव्ह करून त्या ठिकाणी आपण काय लिहितो? निगेटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड फिनाइल शिफ्ट. किंवा हेच आपण फिनाइल असं लिहू शकतो इन शॉर्ट PH-. समजलं सर्वांना? फिनाइल शिफ्ट म्हणजेच काय? तर C6H5- शिफ्ट किंवा बेन्झिनवरती निगेटिव्ह चार्ज द्यायचा एका कार्बन ॲटमवरती किंवा इन शॉर्ट PH- शिफ्ट. आणि याच्यामध्ये थर्ड आहे अल्काइल शिफ्ट. थर्ड इज अल्काइल शिफ्ट म्हणजेच काय? तर R- अल्काइल शिफ्ट. मग आता याच्यामध्ये काय काय असू शकतं? तर R म्हणजे एनी अल्काइल ग्रुप. फॉर एक्झाम्पल CH3-. याला आपण काय म्हणू शकतो? मिथाइल शिफ्ट म्हणू शकतो. R म्हणजे अल्काइल शिफ्ट म्हणजेच काय? तर R- शिफ्ट. R म्हणजेच काय? एनी अल्काइल ग्रुप. फॉर एक्झाम्पल CH3-. तर याला आपण काय म्हणणार? मिथाइल शिफ्ट. CH3CH2- शिफ्ट झाल्यानंतर काय म्हणणार आपण त्याला? इथाइल शिफ्ट म्हणणार. आलं लक्षात आहे सर्वांच्या? तर कार्बोकॅटायनचं फक्त रिअरेंजमेंट होतं आणि कार्बोकॅटायनचं रिअरेंजमेंट हे 3 वेनं होऊ शकतं. फर्स्ट वे आहे हायड्राइड शिफ्ट, सेकंड आहे फिनाइल शिफ्ट आणि थर्ड आहे अल्काइल शिफ्ट. तर अल्काइल ग्रुप कोणताही असू शकतो. फॉर एक्झाम्पल मिथाइल असेल तर मिथाइल शिफ्ट, इथाइल असेल तर इथाइल शिफ्ट, आयसोप्रोपाइल असेल तर आयसोप्रोपाइल शिफ्ट. समजा सर्वांच्या नोट डाऊन करून घ्या.
हां झालं नोट डाऊन करून सर्वांचं. पहा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट हायड्राइड शिफ्ट. फर्स्ट आहे हायड्राइड शिफ्ट. हायड्राइड शिफ्ट म्हणजेच H मायनस शिफ्ट. H मायनसला आपण काय म्हणतो हायड्राइड आयन असं म्हणतो. H मायनस म्हणजेच काय तर हायड्राइड आयन. पहा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल CH3 CH2 CH2 प्लस. दिस इज कार्बोकॅटॅन. कोणता कार्बोकॅटॅन आहे सांगा. हा पहा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बनेटमवरती आहे तो कार्बनेटम कोणता आहे 1 डिग्री कार्बनेटम आहे. कारण हा कार्बन फक्त एकाच कार्बनेटमला अटॅच आहे अँड देअरफॉर दिस इज 1 डिग्री कार्बनेटम. 1 डिग्री कार्बनेटमवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यामुळे याला काय म्हणायचं 1 डिग्री कार्बोकॅटॅन. दिस इज 1 डिग्री कार्बोकॅटॅन. याच्यामध्ये पहा अल्फा एच किती आहेत. पॉझिटिव्हली चार्ज जो कार्बन ॲटम आहे त्या कार्बनेटमला जो कार्बनेटम अटॅच आहे त्याला आपण काय म्हणतो अल्फा कार्बनेटम म्हणतो. आणि अल्फा कार्बनेटमवरती जे एच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा एच. मग सांग ह्या अल्फा कार्बनेटमवरती एच किती आहेत 2 आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो ह्या 1 डिग्री कार्बोकॅटनमध्ये किती अल्फा एच आहेत 2 अल्फा एच आहेत. समजलं सर्वांना. हे अल्फा एच कसे काढले ते पाठीमाग आपण स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटन हे पाहिलेलं आहे. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटन डिपेंड कशावरती आहे हायपर कॉन्जुगेशन आणि इंडक्टिव्ह इफेक्ट. तर याच्यामध्ये डॉमिनंट इफेक्ट कोणता आहे हायपर कॉन्जुगेशन. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच तो कार्बोकॅटन मोर स्टेबल हे असं आपण पाठीमागं सांगितलेलं आहे. पहा आता इथं काय होऊ शकतं तर रिअरेंजमेंट. पहा आता हे रिअरेंजमेंट कसं होणार पहा म्हणजे इथं हायड्राइड शिफ्ट कसं होणार पहा. दिस इज अल्फा कार्बोनेटम. अल्फा कार्बोनेटमला हायड्रोजन किती अटॅच आहेत 2 अटॅच आहेत. ते 2 एच आपण असं लिहू शकतो. पहा ह्या कार्बोनेटमला 2 हायड्रोजन अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट हायड्रोजन अँड दिस इज सेकंड हायड्रोजन. समजते सर्वांना. हां दिस इज फर्स्ट हायड्रोजन अँड दिस इज सेकंड हायड्रोजन. दिस इज 1 डिग्री कार्बोकॅटन. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत 2 अल्फा एच आहेत. हां होतं काय आता पहा आपल्याला फक्त इथं काय कन्सिडर करायचं आहे पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे त्या कार्बोनेटमला फर्स्ट कन्सिडर करायचा आणि त्याच्या ॲडजेसनचा जो कार्बोनेटम आहे कोणता ॲडजेसन कार्बोनेटम तो कोणता होईल मग सांगा सेकंड कार्बोनेटम होईल. दिस इज फर्स्ट कार्बोनेटम अँड दिस इज सेकंड कार्बोनेटम. पहा दिस इज फर्स्ट कार्बोनेटम दिस इज सेकंड कार्बोनेटम. सेकंड कार्बोनेटमवरती हा जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन काय करतो पहा हा हायड्रोजन काय करेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन पहा ह्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. एक कार्बनचा इलेक्ट्रॉन आणि एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन. तर हायड्रोजन काय करतो हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनेटमला शिफ्ट होतो. म्हणजेच ह्या कार्बन ॲटमला आता हा एच काय होईल अटॅच होईल. यालाच आपण काय म्हणतो 1 हायड्राइड शिफ्ट. यालाच आपण काय म्हणतो 1 हायड्राइड शिफ्ट. दिस इज फर्स्ट कार्बोनेटम दिस इज सेकंड कार्बोनेटम. त्यामुळे आपण काय म्हणलं 1 हायड्राइड शिफ्ट. समजलं सर्वांना. पहा हा हायड्रोजन इथे अटॅच होईल म्हणजे काय तयार होईल पहा CH3 CH सिंगल बॉन्ड CH3. हा CH2 आणि हा H काय तयार होईल CH3 तयार होईल. पहा ह्या कार्बनची व्हॅलन्सी किती राहिली 3 राहिली ना 1 2 आणि हायड्रोजन 1 अशी 3 आहे आणि त्यामुळे याच्यावरती काय येणार पॉझिटिव्ह चार्ज येणार. हा तयार झाला कार्बोकॅटन. कोणता कार्बोकॅटन आहे सांगा. हा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे तो कार्बोनेटम कोणता आहे 2 डिग्री कार्बोनेटम आहे. 2 डिग्री कार्बोनेटम का कारण हा कार्बन 2 कार्बोनेटमला अटॅच आहे आणि त्यामुळे याला आपण काय म्हणतो 2 डिग्री कार्बोनेटम. आणि 2 डिग्री कार्बोनेटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे हा कार्बोकॅटन कोणता झाला 2 डिग्री कार्बोकॅटन झाला. सांग याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत अल्फा एच किती आहेत पहा. दिस इज अल्फा कार्बोनेटम दिस इज अल्सो अल्फा कार्बोनेटम. पॉझिटिव्हली चार्ज कार्बोनेटमला जे कार्बोनेटम अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा कार्बोनेटम असं म्हणतो. पहा हे 2 आहेत अल्फा कार्बोनेटम. अल्फा कार्बनला जे एच असतात त्यांना आपण काय म्हणतो अल्फा एच म्हणतो. मग सांग इथे अल्फा एच किती आहेत हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले 6 अल्फा एच. कोणता कार्बोकॅटन मोर स्टेबल आहे सांगा 2 अल्फा एच आहे तिथे आणि इथे आहेत 6 अल्फा एच. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच तो कार्बोकॅटन मोर स्टेबल. हे आपण पाठ्यामध्ये पण सांगितलं आहे. दिस इज मोर स्टेबल कार्बोकॅटन. दिस इज मोर स्टेबल कार्बोकॅटन
दिस इज लेस स्टेबल कार्बोकॅटायन. दिस इज लेस स्टेबल कार्बोकॅटायन. आणि आपल्याला स्टॅबिलिटी ऑर्डरसुद्धा माहिती आहे कार्बोकॅटायनची. कोणते सांगा? 3 degree कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 2 degree कार्बोकॅटायन दॅन 1 degree कार्बोकॅटायन दॅन मिथाइल कार्बोकॅटायन. दिस इज दी स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोकॅटायन. समजलं सर्वांना? तर इथे काय झालं पहा, रिअरेंजमेंट झालं कार्बोकॅटायन. समजलं? 1 degree कार्बोकॅटायन इज कन्वर्टेड इंटू 2 degree कार्बोकॅटायन बिकॉज 2 degree कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 1 degree कार्बोकॅटायन. आणि हे रिअरेंजमेंट फक्त एकाच इंटरमिडिएटमध्ये होतं. कोणत्या? कार्बोकॅटायनमध्ये होतं. समजलं सर्वांना? आता इथं पहा, आपण जी नोट लिहिली होती ती नोट तुम्हाला लक्षात येईल. पहा नोट आपण काय लिहिली होती? फर्स्ट, कार्बोकॅटायन इज दी ओनली इंटरमिडिएट. पहा नोट सांगतो मी. कार्बोकॅटायन इज दी ओनली इंटरमिडिएट विच कॅन रिअरेंज इटसेल्फ फ्रॉम लेस स्टेबल फॉर्म टू मोर स्टेबल फॉर्म. समजलं सर्वांना? लेस स्टेबल फॉर्मचं कन्वर्जन कशामध्ये झालं? मोर स्टेबल फॉर्ममध्ये झालं. एकदम सिम्पल आहे. पहा त्यानंतर आपण याच्यामध्ये एक्झाम्पल सेकंड पाहूया. एक्झाम्पल सेकंड आहे CH3 CH CH3 CH CH3 CH2 प्लस. हा कार्बोकॅटायन कोणता आहे? दिस इज 1 degree कार्बोकॅटायन. कोणता आहे? 1 degree कार्बोकॅटायन. याच्यामध्ये अल्फा एच सांगा किती आहेत? पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्याला म्हणतो आपण अल्फा कार्बन. अल्फा कार्बन ॲटमला जे एच अटॅच आहेत त्यांना आपण काय म्हणतो? अल्फा एच. याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत? तर 1 अल्फा एच. पहा इथे काय करायचं? 1 to हायड्राइड शिफ्ट करायचं. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन ॲटम. हा जो एच आहे तो एच आपण असा लिहू शकतो. हा एच, दिस इज फर्स्ट कार्बन. ॲडजस्टंटचा सेकंड असतो. लक्ष ठेवा हे सेकंड नाही आहेत. पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो काय झाला आपला? अल्फा कार्बन ॲटम. तो काय झाला आपला? सेकंड कार्बन ॲटम. हा एच काय करेल? हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन काय होईल? ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होईल. याला आपण काय म्हणतो? 1 to H मायनस शिफ्ट. H मायनस म्हणजे काय? हायड्राइड. लक्ष ठेवा H मायनसला काय म्हणतात? हायड्राइड. 1 to H मायनस शिफ्ट. नुसार तयार काय होईल इथे? CH3 पुढे CH3 सिंगल बॉन्ड CH3. लक्षात आलं? इथे CH2 होता, हा H इकडे शिफ्ट झाला म्हणजे काय तयार झालं? CH3. पण ह्या कार्बनचे व्हॅलन्सी किती राहिली? 3च राहिले ना. 1 2 3. आणि त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा कार्बोकॅटायन कोणता आहे? दिस इज 3 degree कार्बोकॅटायन. दिस इज 3 degree कार्बोकॅटायन. अल्फा एच सांगा? 3 3 3. टोटल किती झाले? 9 अल्फा एच. विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल? 1 degree और 3 degree? 3 degree कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन 1 degree कार्बोकॅटायन. त्यामुळे आपण इथं असं लिहू शकतो. दिस इज मोर स्टेबल कार्बोकॅटायन अँड दिस इज लेस स्टेबल कार्बोकॅटायन. समजलं सर्वांना? नोट डाऊन. झालं सर्वांचं लिहून? Third example, third is CH2 double bond CH CH2 CH2 प्लस. कोणता कार्बोकॅटायन आहे सांगा? हा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे म्हणजे हा कोणता आहे सांगा? 1 degree कार्बोकॅटायन आहे. याच्यामध्ये अल्फा एच किती सांगा? दिस इज अल्फा कार्बन ॲटम म्हणजे अल्फा एच किती आहेत? 2 अल्फा एच. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट करायचं आहे. कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट कसं होणार? याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत? 2 अल्फा एच. दिस इज अल्फा कार्बन ॲटम. याला 2 एच अटॅच आहेत. ते 2 एच आपण असे लिहू शकतो आपण. आलं लक्षात? तर हा हायड्रोजन काय करेल? हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन इथे शिफ्ट होईल. यालाच आपण काय म्हणतो? 1 to H मायनस शिफ्ट. 1 to हायड्राइड शिफ्ट. सांगा काय तयार होईल इथे? CH2 डबल बॉन्ड CH. पुढे इथे काय राहणार? CH राहणार इथे सिंगल बॉन्ड. इथे काय तयार होईल? CH3 तयार होईल. ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल.
समजलं सर्वांना? आत्ता सांगा हा कार्बोकॅटायन कोणता आहे? पहा, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन ॲटम 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणजे हा कोणता कार्बोकॅटायन आहे? 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे. पहा आता याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत पहा. दिस इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज नॉट अल्फा कार्बन ॲटम. येते लक्षात? दिस इज अल्फा कार्बन ॲटम. ह्या अल्फा कार्बन ॲटमला एच किती अटॅच आहे सांगा? एच किती अटॅच आहेत? 3 एच आहेत. त्यामुळे आपण काय लिहू शकतो? 3 अल्फा एच. 3 अल्फा एच. अजून एक याच्यामध्ये काय आहे पहा. पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो? अलायलिक कार्बन ॲटम म्हणतो. आहे ना लक्षात? दिस कार्बन ॲटम इज कॉल्ड अलायलिक कार्बन ॲटम. व्हाय अलायलिक कार्बन ॲटम? बिकॉज दिस कार्बन ॲटम इज अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. पाठीमागं पण आपण सांगितलं आहे डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जो कार्बन ॲटम अटॅच असतो त्याला आपण अलायलिक कार्बन ॲटम म्हणतो. आणि अलायलिक कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अलायल कार्बोकॅटायन. म्हणजे हा कोणता आहे? 2 डिग्री अलायल कार्बोकॅटायन. याच्यामध्ये काय आहे पहा? रेझोनन्स आहे. रेझोनन्स म्हणजे काय पहा? पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॉन्जुगेशन आहे. आणि कॉन्जुगेशन आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे? हायपर कॉन्जुगेशन आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे? रेझोनन्स आहे. रेझोनन्स पण आहे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्जमुळे, प्लस याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन पण आहे. रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन. याच्यामध्ये काय सांगा? ओनली हायपर कॉन्जुगेशन, ओनली अल्फा एच. तसं इथं नाही आहे. इथे अल्फा एच पण आहेत प्लस याच्यामध्ये रेझोनन्स पण आहे. आलं लक्षात? दिस इज 2 डिग्री अलायल कार्बोकॅटायन. दिस इज 2 डिग्री अलायल कार्बोकॅटायन. याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत? 3 अल्फा एच आहेत. याच्यामध्ये काय आहे? रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन. येतं लक्षात? याच्यामध्ये काय आहे? ओनली हायपर कॉन्जुगेशन. मग सांगा ओनली हायपर कॉन्जुगेशन. मग सांगा कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल? दिस इज लेस स्टेबल कार्बोकॅटायन अँड दिस इज मोर स्टेबल कार्बोकॅटायन. दिस इज मोर स्टेबल कार्बोकॅटायन. समजले सर्वांना? पहा नेक्स्ट एक्झाम्पल. पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे बेन्झिन रिंग. आणि बेन्झिन रिंगला अटॅच करायचं आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2 प्लस. हा कोणता कार्बोकॅटायन आहे? पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन ॲटम आहे 1 डिग्री कार्बन ॲटम. अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड 1 डिग्री कार्बोकॅटायन. पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमला अटॅच ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्या कार्बन ॲटमला हा कार्बन ॲटम अटॅच आहे. दिस इज कॉल्ड अल्फा कार्बन ॲटम. मग सांगा याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत? 2 अल्फा एच. इथं आपण काय करू शकतो? 1 to हायड्रेट शिफ्ट करू शकतो. 1 to H मायनस शिफ्ट 1 to हायड्रेट शिफ्ट. कसं करणार 1 to हायड्रेट शिफ्ट? पहा हे जे 2 एच आहेत ते 2 एच आपण असे पण लिहू शकतो CH. पहा हा एच काय करेल? हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होईल. म्हणजे आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल. दिस इज बेन्झिन रिंग. पुढे इथे काय राहणार पहा? इथे राहणार CH सिंगल बॉन्ड आणि इथे काय तयार होणार? CH3 तयार होणार. आणि ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. याचं क्लासिफिकेशन काय करता येईल? कोणता कार्बोकॅटायन आहे हा? पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्याला आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे? 2 डिग्री कार्बन ॲटम आहे. बिकॉज दिस कार्बन ॲटम इज अटॅच टू 2 अदर कार्बन ॲटम्स अँड देअरफॉर दिस इज 2 डिग्री कार्बोकॅटायन. त्यानंतर याच्यामध्ये काय पहा? ह्या कार्बन ॲटमला अजून आपण काय म्हणतो? पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं. दिस इज कॉल्ड बेन्झाईल कार्बन ॲटम. दिस इज कॉल्ड बेन्झायलिक और बेन्झाईल कार्बन. दिस इज कॉल्ड बेन्झायलिक कार्बन. वाय दिस इज कॉल्ड बेन्झायलिक कार्बन? बेन्झिन रिंगला जो कार्बन ॲटम डायरेक्ट अटॅच असतो त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो? बेन्झायलिक कार्बन ॲटम असं म्हणतो. बेन्झायलिक कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याला म्हणायचा बेन्झाईल कार्बोकॅटायन. पण आता हा जो बेन्झाईल कार्बोकॅटायन आहे तो कोणता असेल? 2 डिग्री बेन्झाईल कार्बोकॅटायन. दिस इज 2 डिग्री बेन्झाईल कार्बोकॅटायन. आणि याच्यामध्ये रेझोनन्स पण आहे आणि हायपर कॉन्जुगेशन पण आहे. रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन. रेझोनन्स प्लस हायपर कॉन्जुगेशन. समजलं रेझोनन्स कसं आहे ते? पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज कशाची कंडिशन आहे? कॉन्जुगेशनची कंडिशन आहे. कॉन्जुगेशन जे असतं तिथं आपल्याला काय पाहायला मिळतो? रेझोनन्स पाहायला मिळतो. प्लस हायपर कॉन्जुगेशन.
पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन अटमवरती आहे त्याच्या ॲडजस्टंटला अल्फा कार्बन अटम आहे. अल्फा कार्बनला एच अटॅच आहेत म्हणजे हे झाले अल्फा एच, 3 अल्फा एच आहेत म्हणजे याच्यामध्ये हायपर कॉन्ज्युगेशन पण आहे. ह्या 2 डिग्री बेन्झाइल कार्बोकेटनमध्ये रेझोनन्स पण आहे आणि हायपर कॉन्ज्युगेशन पण आहे. इथे काय आहे, दिस इज नॉट बेन्झाइल कार्बोकेटन, दिस इज नॉट बेन्झाइल कार्बोकेटन. याच्यामध्ये फक्त काय ओनली हायपर कॉन्ज्युगेशन. मग सांगा लेस स्टेबल कोणतं असेल, दिस इज लेस स्टेबल कार्बोकेटन टू लेस स्टेबल कार्बोकेटन कन्वर्टेड इंटू मोर स्टेबल कार्बोकेटन. दिस इज मोर स्टेबल कार्बोकेटन. समजतं सर ना, याच्यामध्ये फक्त हायपर कॉन्ज्युगेशन आहे. याच्यामध्ये काय आहे, हायपर कॉन्ज्युगेशन पण आहे प्लस रेझोनन्स पण आहे आणि त्यामुळे हा कार्बोकेटन कसा होईल, मोर स्टेबल होईल. पाठीमागं आपण हे सर्व एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. कार्बोकेटनचे रिअरेंजमेंट होते फ्रॉम लेस स्टेबल फॉर्म टू मोर स्टेबल फॉर्म. इथे सर्वांच्या लक्षात नोट डाऊन करून घ्या. झालं सर्वांचं लिहून. याच्यामध्ये आत्ता एक आपण इम्पॉर्टंट एक्झाम्पल पाहतोय, 5 नंबर एक्झाम्पल. फाइव नंबर एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. 5 नंबर CH3 CH CH3 CH2 CH2 प्लस. दिस इज कार्बोकेटन. सांगा कोणता कार्बोकेटन आहे, हा आहे 1 डिग्री कार्बोकेटन. इथे लक्षात, दिस इज 1 डिग्री कार्बोकेटन. पॉझिटिव्ह चार्ज 1 डिग्री कार्बन अटमवरती आहे. सांगा याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, दिस इज अल्फा कार्बन अटम. अल्फा कार्बन अटमला जे एच असतात त्यांना आपण काय म्हणतो, अल्फा एच. म्हणजे किती अल्फा एच झाले, 2 अल्फा एच. इथे आपण काय करू शकतो, 1 to हायड्राइड शिफ्ट. इथे काय करायचं, 1 to हायड्राइड शिफ्ट करायचं आहे. हे जे 2 एच आहेत ते 2 एच आपण असंही लिहू शकतो. हे 2 एच 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 हे आपण असं लिहू शकतो ना. समजतं आहे सर्वांना, एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे. पहा रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकॅटायन. हा हायड्रोजन काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन इथे शिफ्ट होईल. यालाच आपण काय म्हणतो, 1 to H मायनस शिफ्ट. कोणता कार्बोकेटन तयार होईल, CH3 CH CH3 ॲज इट इज CH3 CH CH3 CH. इथे काय तयार होईल तर सांगा, CH3 तयार होईल ना. इथे काय राहणार CH आणि इथे काय तयार होईल, CH3 तयार होईल. ह्या सीवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. समजले सर्वांना, ह्या सीवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. याचं क्लासिफिकेशन आपल्याला काय करता येईल, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन अटमवरती आहे तो कार्बन अटम कोणता आहे, 2 डिग्री कार्बन अटम आहे आणि त्यामुळे आपण याला काय म्हणणार, 2 डिग्री कार्बोकेटन. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, दिस इज अल्फा कार्बन अटम, दिस इज अल्सो अल्फा कार्बन अटम. इथे 1 आहे आणि इथे 3 आहेत म्हणजे टोटल किती झाले अल्फा एच, 4 अल्फा एच. दिस इज 4 अल्फा एच. म्हणजे ह्या कार्बोकेटनपेक्षा हा कार्बोकेटन कसा आहे, मोर स्टेबल आहे. समजलं सर्वांना. आता याचं परत हायड्रेट शिफ्ट होऊ शकतो का, याच्यापेक्षा मोर स्टेबल कार्बोकेटन तयार होईल का. हा जो एच आहे तो एच आपण असं लिहूया. हा एच, हा एच काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन परत तो काय येथे शिफ्ट होईल. याला पण आपण काय म्हणणार, 1 to H मायनस शिफ्ट, 1 to हायड्रेट शिफ्ट. सांगा काय तयार होईल, CH3 CH3 पुढे Cला अटॅच CH3. हा एच इथे अटॅच झाला आहे म्हणजेच इथे काय तयार होईल, CH2 तयार होईल. पुढे सिंगल बॉन्ड CH3 ॲज इट इज सिंगल बॉन्ड CH3. ह्या सीवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. याचं क्लासिफिकेशन आपल्याला काय करता येईल, काय करता येईल, दिस इज 3 डिग्री कार्बन ॲटम. पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो आहे 3 डिग्री कार्बन ॲटम. समजतं ना सर्वांना. पुढे अल्फा एच सांगायच्यामध्ये किती आहेत, दिस इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज अल्फा कार्बन ॲटम. 3 आणि 3 6 6 आणि 2 8 म्हणजे किती अल्फा एच आहे त्याच्यामध्ये, 8 अल्फा एच. विच कार्बोकेटन इज मोर स्टेबल, विच कार्बोकेटन इज मोर स्टेबल, दिस कार्बोकेटन इज मोर स्टेबल. येते सर्वांच्या म्हणजे काय झालं हा सर्वात लेस स्टेबल आहे. 3 कार्बोकेटन आहेत इथे. सर्वात लेस स्टेबल कार्बोकेटन कोणता, हा आहे कारण तो 1 डिग्री आहे प्लस
2 अल्फा यायचे आहेत, म्हणजे इथं फक्त 2 अल्फा यायचे आहेत. इथे किती अल्फा यायचे आहेत? 4 अल्फा यायचे आहेत. इथे किती अल्फा यायचे आहेत? 8 अल्फा यायचे आहेत. म्हणजे इथे आपल्याला किती वेळेस हायड्रेट शिफ्ट पाहायला मिळालं? तर इथे आपण एकदा हायड्रेट शिफ्ट केलं आणि इथे आपण एकदा हायड्रेट शिफ्ट केलं, म्हणजे हायड्रेट शिफ्ट आपल्याला किती वेळेस पाहायला मिळालं? 2 वेळेस पाहायला मिळालं. पहा आता मी एक नोट काय सांगतोय पहा, जर कार्बोकेटांची स्टॅबिलिटी जोपर्यंत इन्क्रीज होते, कार्बोकेटांची स्टॅबिलिटी जोपर्यंत इन्क्रीज होते तोपर्यंत हायड्रेट शिफ्ट होऊ शकतं. आता इथं पहा कार्बोकेटांची स्टॅबिलिटी इथं सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे हायड्रेट शिफ्ट किती वेळ झाला? 2 वेळ झालं. 3 वेळेस पण होऊ शकतं, 4 वेळेस पण होऊ शकतं. जोपर्यंत कार्बोकेटांची स्टॅबिलिटी इन्क्रीज होत राहते, वाढत राहत राहे, तोपर्यंत हायड्रेट शिफ्टिंग होत राहतं. काय सांगितलं सर्वांना? काय सांगितलं? लक्षात आलं? सर्वांच्या लक्षात आलं? काय सांगितलं मी आत्ता? जोपर्यंत कार्बोकेटांची स्टॅबिलिटी इन्क्रीज होत राहते तोपर्यंत हायड्रेट शिफ्टिंग होत राहतं. समजलं सर्वांना? नोट डाऊन करून घ्या. अजून एक पॉईंट याच्यामध्ये लक्ष ठेवा. पहा याच्यामध्ये किती वेळ शिफ्टिंग पाहायला मिळालं आपल्याला? नोट पहा, नोट आहे 2 टाइम्स हायड्रेट शिफ्ट. 2 टाइम्स हायड्रेट H मायनस. हायड्रेट म्हणजे काय? H मायनस. 2 टाइम्स हायड्रेट शिफ्ट टेक्स प्लेस. इन दिस एक्झाम्पल हाऊ मेनी टाइम्स हायड्रेट शिफ्ट टेक प्लेस? 2 टाइम्स हायड्रेट शिफ्ट टेक्स प्लेस. नोट डाऊन. पहा नेक्स्ट एक्झाम्पल, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पहा 6 नंबर एक्झाम्पल आहे. CH3 CH2 CH प्लस CH2 CH3. कोणता कार्बोकेटॅन सांगा? दिस इज 2 डिग्री कार्बोकेटॅन. हा कोणता कार्बोकेटॅन आहे? 2 डिग्री कार्बोकेटॅन, बिकॉज पॉझिटिव्ह चार्ज इज ऑन दी 2 डिग्री कार्बन ॲटम, देअरफॉर दिस इज 2 डिग्री कार्बोकेटॅन. सांगा याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत? दिस इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन ॲटम. 2 + 2 किती झाले सांगा? 4 अल्फा एच. 4 अल्फा एच. जर समजा आपण याचं हायड्रेट शिफ्टिंग केलं, 1 2 हायड्रेट शिफ्ट, मग हा करा किंवा हा करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा करा किंवा हा करा, कोणताही करा. समजा हा जो CH2 आहे तो आपण असं लिहिला CHH, तर हा H काय करेल? हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन ह्या C वरती शिफ्ट होईल आणि आपल्याला नेक्स्ट कार्बोकेटॅन कोणता मिळेल? CH3 CH. इथे काय तयार होईल सांगा? CH2 तयार होईल ना, इथे CH2 तयार होईल, पुढे CH2 CH3 आणि ह्या C वरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा कार्बोकेटॅन कोणता आहे? दिस इज अल्सो 2 डिग्री कार्बोकेटॅन. दिस इज अल्सो 2 डिग्री कार्बोकेटॅन. येते सर्वांच्या लक्षात? पहा पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे तो कार्बन 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे, म्हणजे 2 डिग्री कार्बन आहे आणि 2 डिग्री कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे हा झाला 2 डिग्री कार्बोकेटॅन. त्यानंतर याच्यामध्ये सांगा अल्फा एच किती आहेत? दिस इज अल्फा कार्बन ॲटम, दिस इज अल्सो अल्फा कार्बन ॲटम. 3 + 2 किती अल्फाचे झाले सांगा? 5 अल्फा एच. विच कार्बोकेटॅन इज मोर स्टेबल? इथे पण 2 डिग्री आहे, इथे 2 डिग्री आहे, इथे अल्फा एच 4 अल्फा एच आहेत, तर इथे आहेत 5 अल्फा एच. विच कार्बोकेटॅन इज मोर स्टेबल? दिस इज मोर स्टेबल कार्बोकेटॅन. इथे सर्वांच्या लक्षात? दिस इज मोर स्टेबल कार्बोकेटॅन अँड दिस इज लेस स्टेबल कार्बोकेटॅन. दिस इज लेस स्टेबल कार्बोकेटॅन. कोणतं शिफ्टिंग आहे? 1 to हायड्राइड शिफ्ट. समजलं सर्वांना? पहा डिग्री सेमच आहे, हा पण 2 डिग्री आहे, हा पण 2 डिग्री आहे, पण याच्यामध्ये जास्त अल्फा एच आहेत, याच्यामध्ये जास्त हायपर कॉन्जुगेशन आहे आणि त्यामुळे हा कार्बोकेटॅन कसा आहे? लेस स्टेबल आहे. जर डिग्री सेम असेल तर काय काउंट करायचे? डिग्री सेम असेल तर काय काउंट करायचे? अल्फा एच काउंट करायचे. अल्फा एचवरून स्टॅबिलिटी डिसाईड करायची. ज्याच्यामध्ये जास्त अल्फा एच येतील तो कार्बोकेटॅन मोर स्टेबल. त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 नंबर एक्झाम्पल. पहा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. स्टार करायचा याला. CH3 CH2 CH प्लस CH3. सांगा कोणता कार्बोकेटॅन हा? दिस इज 2 डिग्री कार्बोकेटॅन. अल्फा एच सांगा. हे 2 आणि हे 3 किती झाले सांगा? सांगा पटकन. हे 2 आणि हे 3 किती झाले? 5 अल्फा एच. 5 अल्फा एच. त्यानंतर याच्यामध्ये आपण काय करूया? 1 to हायड्रेट शिफ्ट करूया. आता कोणतं करायचं पहा? हे करायचं का हे करायचं? पहा
दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड कार्बन टर्म, दोन इथं सेकंड कार्बन टर्म आहेत. मग कोणता हायड्रोजन शिफ्ट करायचा, याच्यावरचा एच शिफ्ट करायचा का याच्यावरचा एच शिफ्ट करायचा, अशा ठिकाणचा एच शिफ्ट करायचा की ज्या ठिकाणी आपल्याला मोर स्टेबल कार्बोकेटायन मिळेल. पहा जर तुम्ही इकडचा शिफ्ट केला ना तर 1 डिग्री कार्बोकेटायन तयार होईल. इथे लक्षात पहा, जर तुम्ही इकडचा एच जर इथे आणला, इथं एच शिफ्ट केला तर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार अँड दिस इज कॉल्ड 1 डिग्री कार्बोकेटायन. 1 डिग्री कार्बोकेटायन कसं आहे, लेस स्टेबल आहे ना, मग इथला एच तुम्ही नाही शिफ्ट करू शकत. पहा इथला एच जर तुम्ही शिफ्ट केला इकडे तर काय होणार, पहा CH2 आहे तो आपण असा लिहू शकतो CH. पहा हा जो CH2 आहे तो आपण असा लिहूया CHH. हा एच काय करेल, दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन इथे शिफ्ट होईल. याला आपण काय म्हणणार 1 to H मायनस शिफ्ट. पुढे काय तयार होईल, पहा CH3 इथे राहील CH, CH3 CH, इथे काय तयार होईल, पहा CH2, इथे काय तयार होईल CH3. येते लक्षात. पहा पॉझिटिव्ह चार्ज ह्या कार्बन टर्मवरती येईल, ह्या कार्बन टर्ममध्ये पॉझिटिव्ह चार्ज येईल. पहा पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या कार्बन टर्मवरती आहे, 2 डिग्री कार्बन टर्मवरती आहे अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड 2 डिग्री कार्बोकेटायन. अल्फा एच किती त्याच्यामध्ये, पहा याच्यामध्ये दिस इज अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन, हे 3 आणि हे 2 टोटल किती झाले सांगा, 5 अल्फा एच. म्हणजे पहा हा 2 डिग्री कार्बोकेटायन आहे आणि फर्स्ट पण कोणता होता, 2 डिग्री कार्बोकेटायन होता. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, 5 अल्फा एच आहेत. याच्यामध्ये सुद्धा किती अल्फा एच आहेत, 5 अल्फा एच आहेत. मग मला सांगा इथे कार्बोकेटायनचं रिअरेंजमेंट होईल का, इथे हायड्राइड शिफ्टिंग होईल का. हा 2 डिग्री कार्बोकेटायन आहे, पहा नीट लक्ष द्या, हा 2 डिग्री कार्बोकेटायन आहे. शिफ्टिंग झाल्यानंतर सुद्धा 2 डिग्री कार्बोकेटायन मिळाला. फर्स्टमध्ये अल्फा एच 5 आहेत, सेकंडमध्ये सुद्धा अल्फा एच 5 आहेत. म्हणजे दोघांची स्टॅबिलिटी कशी आहे, इक्वल आहे आणि त्यामुळे इथं शिफ्टिंग होणार का, इथं शिफ्टिंग होणार नाही. त्यामुळे आपण इथे एक नोट लिहितोय, पहा याच्यामध्ये आपण नोट लिहितोय नो रिअरेंजमेंट, नो रिअरेंजमेंट ऑफ C प्लस म्हणजे काय, कार्बोकेटायन. इथे होईल का सांगा, इथे काय झाली, हा पण 2 डिग्री, हा पण 2 डिग्री, तरी सुद्धा इथे झाली. हा पण 2 डिग्री, हा पण 2 डिग्री, इथे नाही झाली. काय झालं नाही, कारण इथं अल्फा एच कसे होते, सेम होते. इथे अल्फा एच कसे आहेत, डिफरंट आहेत आणि त्यामुळे इथे काय झालं, हायड्राइड शिफ्टिंग झाली. इथे रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटायन, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटायन, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटायन. इथे रिअरेंजमेंट झालं, इथे रिअरेंजमेंट झालेलं नाही. का झालेलं नाही, हा पण 2 डिग्री, तो पण 2 डिग्री, पण अल्फा एच सेम आहेत. इथे हा पण 2 डिग्री, हा पण 2 डिग्री, परंतु अल्फा एच डिफरंट आहेत आणि त्यामुळे इथं रिअरेंजमेंट होऊ शकलं. आलं लक्षात. ह्या एक्झाम्पलमध्ये कार्बोकेटायनचं रिअरेंजमेंट झाले, ह्या एक्झाम्पलमध्ये कार्बोकेटायनचं रिअरेंजमेंट झालेलं नाही. आलं लक्षात. हे सर्वांच्या, हे नोट डाऊन करून घ्या. आपण एक सर्वात इम्पॉर्टंट नोट लिहिणार आहेत, नोट डाऊन. चला सर्वांचं लिहून पहा. इथे आपण एक नोट लिहितोय, खूप इम्पॉर्टंट आहे. पहा नोट काय आहे, पहा नोट. कार्बोकेटायनचं रिअरेंजमेंट कधी होतं आणि कधी होत नाही तो पॉईंट आपल्याला लिहायचा आहे. आता तुम्हाला समजलं असेल की कार्बोकेटायनचं रिअरेंजमेंट कधी होतं. कधी होतं कार्बोकेटायनचं रिअरेंजमेंट, तर कार्बोकेटायनचं रिअरेंजमेंट कधी होतं, जर कार्बोकेटायनची स्टॅबिलिटी इन्क्रीज होत असेल तर रिअरेंजमेंट होतं, अदरवाईज रिअरेंजमेंट होत नाही. आता आपण ह्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं 2 डिग्री कार्बोकेटायनचं कन्वर्जन याच्यामध्ये झाले, याची स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली का, नाही झाली. इथे काय झालं होतं, स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली होती आणि म्हणून रिअरेंजमेंट झालं. इथं स्टॅबिलिटी इन्क्रीज होत नाही, स्टॅबिलिटी सेम राहते आणि त्यामुळे कार्बोकेटायनचे रिअरेंजमेंट होत नाही. मग सांगा स्टॅबिलिटी इन्क्रीज कधी होते, रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटायन. पहा पॉईंट काय आहे, पहा रिअरेंजमेंट ऑफ कार्बोकेटायन टेक्स प्लेस. Rearrangement of carbocation takes place only when the stability of carbocation increases. Stability of carbocation increases.
कार्बोकेटाईनचे रिअरेंजमेंट तेव्हाच होतं जेव्हा कार्बोकेटाईनची स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. जर कार्बोकेटाईनची स्टॅबिलिटी इन्क्रीज होत नसेल तर कार्बोकेटाईनचं रिअरेंजमेंट होत नाही. जर स्टॅबिलिटी वाढत असेल तर तिथं रिअरेंजमेंट होतं. हे लक्षात ठेवा, नोट डाऊन. इथे एक आपण क्वेश्चन घेतलेला आहे. तर क्वेश्चन बघूया कोणता आहे तो. कोणता क्वेश्चन आहे, विल दी फॉलोइंग कंपाऊंड विल शो रिअरेंजमेंट अँड हाऊ मेनी टाइम्स. म्हणजे हा जो खाली दिलेला कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये रिअरेंजमेंट होईल का आणि झालं तर ते किती वेळेस होईल ते आपल्याला विचारलेलं आहे. आणि कंपाऊंड आपल्याला हा दिलेला आहे PH CH PH CH2 CH2 प्लस हा कंपाऊंड दिलेला आहे. पहा इथे अजून एक लक्ष ठेवा की हा कंपाऊंड अजून कसा लिहू शकतात. पहा पीएच म्हणजे मी तुम्हाला पाठीमागे सांगितले पीएच म्हणजे काय, फिनाईल म्हणजेच काय तर C6H5 असं लिहितात. आहे पीएच म्हणजेच काय फिनाईल. C6H5 हा पुढे CH, इथे काय पहा पीएच म्हणजेच काय सांगा C6H5 पुढे CH2 प्लस. हेच अजून कसं लिहितात पहा, मी तुम्हाला पाठीमागे सांगितले C6H5 म्हणजे काय तर बेंझिरिंगमधला फक्त एक हायड्रोजन काढलेला आहे. म्हणजे बेंझिरिंगच आहे, फक्त एक हायड्रोजन तिथे कमी आहे. पहा हेच अजून C6H5 म्हणजेच काय बेंझिरिंग. पुढे हा काय आहे CH, याला परत पुढे काढायचं असणार आहे इथे PH म्हणजेच काय ही C6H5 म्हणजेच बेंझिन रिंग. इथे सर्वांच्या लक्षात आहे. पहा फक्त काय केलं आहे, इथला एक H काढला आणि तो कार्बन ह्या Cला अटॅच केला आहे. पुढे काय आहे CH2 हा CH2 प्लस. याच्यामध्ये रिअरेंजमेंट होईल का ते आपल्याला विचारलेलं आहे. या तिन्हीचा मिनिंग सेम होते. लक्ष ठेवा, PH कधी असंही लिहितात किंवा कधी ते असंही लिहिलं जातं. याच्यामध्ये रिअरेंजमेंट होईल का आणि झालं तर ते किती वेळेस होईल ते विचारले. पहा याच्यामध्ये आपण हे ड्रॉ करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा बेंझिन रिंग, पहा बेंझिन रिंगला काय अटॅच आहे CH, इथे पण काय अटॅच आहे बेंझिन रिंग अटॅच आहे. पहा इथे बेंझिन रिंग अटॅच आहे. पुढे आहे CH2 प्लस. होईल का पाहिजे याच्यामध्ये रिअरेंजमेंट तर होईल. दिस इज 1 डिग्री कार्बोकेटाईन. सिम्पली हा काय आहे 1 डिग्री कार्बोकेटाईन आणि याच्यामध्ये 2 अल्फा H आहेत. लक्षात आलं, याच्यामध्ये किती अल्फा H आहेत 2 अल्फा H. तर याच्यामध्ये आपण काय करूया 1 to हायड्राइड शिफ्ट करूया. 1 to H मायनस शिफ्ट. कसं होणार H शिफ्ट पहा, हा CH2 आहे तो CH2 आपण असा लिहू शकतो. पहा हा H इथे शिफ्ट होईल, 2 इलेक्ट्रॉन घेईल म्हणजे काय तयार होईल ही बेंझिन रिंग ॲज इट इज. पुढे हा CH ॲज इट इज. त्यानंतर यालाही एक बेंझिन रिंग अटॅच आहे, हे बेंझिन रिंग पण ॲज इट इज. पुढे याच्यावरती काय येणार सांगा आता पॉझिटिव्ह चार्ज येणार. सिंगल बॉन्ड इथे काय तयार झालं CH3 आणि याच्यावरती चार्ज कोणता आला पॉझिटिव्ह चार्ज आला. सांग कोणता कार्बोकेटाईन हा तर हा आहे 2 डिग्री कार्बोकेटाईन आणि याच्यामध्ये अल्फा H किती पहा हा एक आणि हे 3 टोटल किती झाले 4 अल्फा H. याचा अर्थ ह्या कार्बोकेटाईनपेक्षा हा कार्बोकेटाईन कसा आहे मोर स्टेबल आहे. याचा अर्थ रिअरेंजमेंट याच्यामध्ये होऊ शकतं. आता हे एक वेळ झालं, अजून रिअरेंजमेंट होऊ शकतं का याच्यामध्ये चेक करा. रिअरेंजमेंट होऊ शकतं का याच्यामध्ये पहा हा जो H आहे तो H मी असं लिहितो इथं H. होऊ शकतं का सांगा तर यस, याच्यामध्ये अजून एकदा रिअरेंजमेंट होऊ शकतं. हा H काय करेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेईल तो इथं शिफ्ट होईल आणि आपल्याला काय मिळेल 1 to हायड्राइड शिफ्ट. पुढचा कार्बोकेटाईन कोणता तयार होईल पहा ही बेंझिन रिंग ॲज इट इज. पहा ही बेंझिन रिंग ॲज इट इज. पुढे C, ह्या Cला बेंझिन रिंग अटॅच आहे. दिस इज बेंझिन रिंग. पुढे ह्या Cला पुढे काय अटॅच आहे हा CH. हा H इकडे शिफ्ट झाला म्हणजे ते काय आलं CH2 सिंगल बॉन्ड CH3. ह्या C वरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्जिंग. सांग याच्यामध्ये हा कार्बोकेटाईन मोर स्टेबल आहे का म्हणजे ह्या कार्बोकेटाईनपेक्षा हा कार्बोकेटाईन मोर स्टेबल आहे का यस, हा कार्बोकेटाईन मोर स्टेबल आहे. का आहे तर इथं काय पहा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज आहे. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॉन्ज्युगेशन म्हणजे रेझोनन्स. इथे पण काय आहे रेझोनन्स आहे प्लस हे 2 अल्फा H आहेत म्हणजे याच्यामध्ये काय आहे सांगा रेझोनन्स प्लस हायपर कॉन्ज्युगेशन आहे. आणि ज्याच्यामध्ये रेझोनन्स असतो तो कार्बोकेटाईन कसा असतो मोर स्टेबल असतो. याच्यामध्ये रेझोनन्स आहे का नाही आहे, याच्यामध्ये रेझोनन्स आहे का नाही आहे, याच्यामध्ये रेझोनन्स आहे. आणि त्यामुळे ह्या फर्स्ट 2 कार्बोकेटाईनपेक्षा हा कार्बोकेटाईन कसा असेल मोर स्टेबल असेल. कारण याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये आहे रेझोनन्स, इथे लिहितोय रेझोनन्स प्लस हायपर कॉन्ज्युगेशन. पहा हा 3 डिग्री पण आहे. येथे लक्षात
पहा किती वेळेस हायड्रेट शिफ्ट आपल्याला पाहायला मिळालं, तर 2 वेळेस आपल्याला हायड्रेट शिफ्ट पाहायला मिळाला. म्हणजे स्टॅबिलिटी काय होत गेली, ह्या कार्बोकेटनपेक्षा हा कार्बोकेटन मोर स्टेबल, याच्यापेक्षा हा कार्बोकेटन मोर स्टेबल, आणि त्यामुळे रिअरेंजमेंट होत राहिलं. जोपर्यंत स्टॅबिलिटी इन्क्रीज होत राहते तोपर्यंत रिअरेंजमेंट होत राहतं. आलं लक्षात. दिस इज मोर स्टेबल. मग सांगा किती वेळेस याच्यामध्ये रिअरेंजमेंट पाहायला मिळालं आपल्याला, 2 टाइम्स हायड्राइड शिफ्ट, 2 टाइम्स हायड्राइड शिफ्ट. इथे सर्वांच्या लक्षात नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला होमवर्क दिलेला आहे आणि याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत, तर त्यातला मी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व करून देतो आहे. सेकंड क्वेश्चन हा तुम्ही सॉल्व करायचा आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया याची स्टॅबिलिटी. आपण कोणता कार्बोकेटन आहे हाच कार्बोकेटन आपण असं लिहू शकतो ना. हे किती लाईन जंक्शन आहे सांगा, तर हे आहे 3 लाईन जंक्शन. 3 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, CH सिंगल बॉन्ड. हे टर्मिनल म्हणजे काय असतं, CH3. पुढे 2 लाईन जंक्शन म्हणजे CH2, 2 लाईन जंक्शन CH2. परत पुढे सिंगल बॉन्ड, 2 लाईन जंक्शन CH2. परत पुढे सिंगल बॉन्ड, 2 लाईन जंक्शन CH2. परत इथे हा सिंगल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड. इथे काय आहे, CH. ह्या CHची व्हॅलन्सी किती आहे, 3 आहे, आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. हा जो कार्बोकेटन आहे तो कोणता आहे, 2 डिग्री कार्बोकेटन. अल्फा एच किती सांगा, दिस इज अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन. 1 + 2 किती झाले, 3 अल्फा एच झाले. 3 अल्फा एच. इथं कार्बोकेटनची रिअरेंजमेंट होऊ शकतं का, आणि झालं तर ते कोणतं होईल. C+च्या ॲडजस्टंटला काय असतात, सेकंड कार्बन. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज ऑल्सो सेकंड कार्बन. कोणतं रिअरेंजमेंट होईल, ह्या कार्बनचे रिअरेंजमेंट होईल. म्हणजे इथं आपल्याला हायड्रेट शिफ्ट पाहायला मिळेल का, याच्यावरचा H- शिफ्ट होईल, ह्या कार्बनचा H- शिफ्ट होईल का, ह्या कार्बनचा H- शिफ्ट होईल. आपण काय करूया, दोन्ही करून बघूया. फर्स्ट आपण काय करूया, हे शिफ्टिंग करूया. हा जो H आहे तो H आपण असा लिहू शकतो ना. हा जो H आहे तो H असा लिहू शकतो आपण. काय होईल आता इथं, हा जो H आहे तो H काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन काय होईल, ह्या CH वरती शिफ्ट होईल. म्हणजे ह्या कार्बन ॲटमला हा H अटॅच होईल. मग सांग काय तयार होईल, CH3. पुढे हे ॲज इट इज CH2 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 तयार होईल ना. आता इथे हा CH आणि हा H येईल, म्हणजे काय तयार झालं, CH2. हा सिंगल बॉन्ड ॲज इट इज. याच्यावरती काय आला, हा पॉझिटिव्ह चार्ज आला. बरोबर. हा कोणता कार्बोकेटन आहे, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे तो आहे 3 डिग्री कार्बोनेटम, आणि त्यामुळे आपण याला काय म्हणणार, 3 डिग्री कार्बोकेटन. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, तर याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, दिस इज अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन, दिस इज ऑल्सो अल्फा कार्बन. हे 3 + 2 + 2 किती झाले, टोटल 7 अल्फा एच. ओके. त्यानंतर आता आपण काय करूया, हा H मी इथं परत इथं लिहितोय, हा H. हा पण सेकंड कार्बोनेटम आहे ना. मी तुम्हाला सेकंड कार्बन कोणता सांगितलं होता, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे, पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे त्याला जो कार्बोनेटम अटॅच असेल तो असेल सेकंड कार्बोनेटम. आता आपण काय करूया, हा जो CH2 आहे तो CH2 आपण असं लिहूया, CHH. हे आपण असं लिहू शकतो ना, CH2. काय होईल हा जो H आहे तो H काय होईल, हे 2 इलेक्ट्रॉन घेईल, तो इथे शिफ्ट होईल, आणि आपल्याला एक नवीन कार्बोकेटन मिळेल. कोणता मिळेल सांगा, हा CH3 ॲज इट इज, CH3 ॲज इट इज. पुढे CH2 ॲज इट इज, CH2 ॲज इट इज. पुढे CH2 ॲज इट इज. इथे काय राहील सांगा आता, तर इथे राहणार CH सिंगल बॉन्ड. इथे काय तर राहील सांगा, इथे तर राहील CH2, हा CH आणि हा H, CH2 हा सिंगल बॉन्ड. ह्या कार्बोनेटमवरती चार्ज कोणता येईल, तर ह्या कार्बोनेटमवरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. हा कार्बोकेटन कोणता आहे, दिस इज 2 डिग्री कार्बोकेटन, कारण पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे तो आहे 2 डिग्री कार्बोनेटम. याच्यामध्ये अल्फा एच कोणते आहेत, दिस इज अल्फा कार्बोनेटम, दिस इज अल्फा कार्बोनेटम. तर हे आहेत अल्फा एच. टोटल किती झाले सांगा, 2 + 2 किती झाले, 4 अल्फा एच, 4 अल्फा एच. मग सांगा कोणतं हायड्रेट शिफ्टिंग करेक्ट आहे, 1 to H-. हे काय केलं आपण, 1 to H- शिफ्ट. इथे आपण काय केलं, 1 to H- शिफ्ट. कोणतं हायड्रेट शिफ्ट करेक्ट आहे आणि कोणतं इनकरेक्ट आहे सांगा.
हा कार्बोकेटायन ह्या कार्बोकेटायनपेक्षा मोर स्टेबल आहे आणि त्यामुळे हे शिफ्टिंग करेक्ट आहे, हे शिफ्टिंग करायचं नाही आहे. समजलं सर्वांना? खूप इझी आहे पहा हे. येते लक्षात? पहा ह्या कार्बोकेटायनचं आपण काय केलं, रिअरेंजमेंट केलं. हाही कार्बोकेटायन तयार होऊ शकतो, हाही तयार होऊ शकतो, पण आपण हाच का तयार केला, कारण हा कार्बोकेटायन कसा आहे, मोर स्टेबल आहे. दिस इज मोर स्टेबल कार्बोकेटायन दॅन दिस. इथं पण शिफ्टिंग होऊ शकतं, परंतु हा कसा आहे, याच्यापेक्षा लेस स्टेबल आहे आणि त्यामुळे आपण हे शिफ्टिंग केलेलं नाही. पहा 3α-H, नाहीतर तुम्ही असं कन्सिडर करताल की हा 2 डिग्री आहे, हा पण 2 डिग्री आहे, इथे 3α-H आहेत, इथे 4α-H आहेत, म्हणजे याच्यापेक्षा हा कसा आहे, मोर स्टेबल आहे, म्हणजे आपण हे केलं पाहिजे नाही. पण हा पण तयार होऊ शकतो ना, जो मोर स्टेबल कार्बोकेटायन तयार होतो ते तयार करतं, लेस स्टेबल कार्बोकेटायन तयार होणार करायचं नाही. याच्यापेक्षा हा मोर स्टेबल होतो ना, मग हा करायचा नाही आहे. आलं लक्षात? तर इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं आहे. कोणतं कार्बोकेटायन होईल ते मला सांगायचं आहे. नोट डाऊन. आत्ता काय पाहिलं आपण, हायड्राइड शिफ्ट आणि फिनाइल शिफ्ट पाहिलं. त्यानंतर आपण याच्यामध्ये थर्ड पाहूया, सी अल्काइल शिफ्ट. सी आहे अल्काइल शिफ्ट. अल्काइल शिफ्ट म्हणजेच काय, तर आर मायनस शिफ्ट. कोणताही अल्काइल ग्रुप असू शकतो, एनी अल्काइल ग्रुप शिफ्ट. हां, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. हां, एक्झाम्पल आहे CH3 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 CH2 प्लस. कोणता कार्बोकेटायन हा, दिस इज 1 डिग्री कार्बोकेटायन. याच्यामध्ये α-H आहेत का, नाही आहेत. पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला जो कार्बन अटॅच आहे त्या कार्बनला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन म्हणतो. अल्फा कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच नाही आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये α-H नाही आहेत. नो α-H, नो हायपर कॉन्ज्युगेशन. पहा आता याच्यामध्ये काय होणार, शिफ्टिंग होणार. पहा कोणतं शिफ्टिंग होईल, पहा दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम. सेकंड कार्बन ॲटमवरती काय अटॅच आहेत, तर हे 3 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. तिन्ही अल्काइल ग्रुप कसे आहेत, सेम आहेत. आपण काय करू शकतो, ह्या तिन्हीपैकी कोणतेही एका अल्काइल ग्रुपचं आपण काय करू शकतो, शिफ्टिंग करू शकतो. पहा समजा हा CH3 घेतला, तर हा CH3 काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय होईल, इथे शिफ्ट होईल. मग सांग काय तयार झालं, CH3 CH3 CH2 आणि ह्या CH2ला काय अटॅच होणार, CH3. ह्या Cची व्हॅलन्सी 3 राहिली आणि त्यामुळे ह्या Cवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा जो कार्बोकेटायन आहे तो कोणता आहे, 3 डिग्री कार्बोकेटायन आहे. आता पहा याच्यामध्ये α-H किती आहेत, पहा दिस इज अल्फा कार्बन, अल्फा 3 + 3 + 2 टोटल किती झाले, 8 α-H. पहा याच्यामध्ये कोणतेही हायपर कॉन्ज्युगेशन नाही आहे, सिम्पली 1 डिग्री कार्बोकेटायन आहे. हा 3 डिग्री कार्बोकेटायन आहे, प्लस याच्यामध्ये 8 α-H आहेत, म्हणजे याच्यामध्ये मोर स्टेबल कोण झाला, दिस इज लेस स्टेबल कार्बोकेटायन अँड दिस इज मोर स्टेबल कार्बोकेटायन. दिस इज मोर स्टेबल कार्बोकेटायन. हां, शिफ्टिंग कशाचं झालं आहे, पहा तर मिथाइल ग्रुपचं शिफ्टिंग झाले, त्यामुळे ॲरोवरती काय लिहायचं, 1 to मिथाइल शिफ्ट. काय लिहायचं, 1 to मिथाइल शिफ्ट. ज्या अल्काइल ग्रुपचं शिफ्टिंग झालं तो लिहायचं आहे, 1 to मिथाइल शिफ्ट. समजलं सर्वांना? एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे हा. त्यानंतर पहा याच्यामध्ये आपल्याला एक नोट लिहायचं आहे. पहा नोट कोणती लिहायची आहे, पहा नोट आहे इफ मोर दॅन वन टाईप ऑफ अल्काइल ग्रुप इज प्रेझेंट, अल्काइल ग्रुप प्रेझेंट then group which is better electron donor will migrate easily. आता पहा ह्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, तर ह्या एक्झाम्पलमध्ये सेकंड कार्बन ॲटमवरती तीनही ग्रुप कसे होते, सेम होते. तिन्ही अल्काइल ग्रुप कसे होते, सेम होते, एकाच टाईपचे होते. येते लक्षात? सेकंड कार्बन ॲटमवरती हे जे 3 ग्रुप अटॅच होते ते तिन्ही कसे होते, सेम होते. जर समजा एकापेक्षा जास्त टाईपचे अल्काइल ग्रुप जर सेकंड कार्बन ॲटमवरती असतील तर काय करायचं, मग कोणता अल्काइल ग्रुप
मायग्रेट करायचा किंवा कोणता अल्काइल ग्रुप शिफ्ट करायचा? जो अल्काइल ग्रुप बेटर इलेक्ट्रॉन डोनर आहे, जो अल्काइल ग्रुप इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, अशा ग्रुपला काय करायचं आहे? मायग्रेट करायचं आहे. अशा अल्काइल ग्रुपला आपल्याला शिफ्ट करायचं आहे. आलं लक्षात? आपण एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा एक्झाम्पल आहे, पहा फॉर एक्झाम्पल CH3 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 CH CH3 CH3 CH2 CH3 CH2 प्लस. पहा हा आहे कार्बोकेटायन. कोणता कार्बोकेटायन आहे हा? तर हा आहे 1 डिग्री कार्बोकेटायन. दिस इज लेस स्टेबल कार्बोकेटायन. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? शिफ्टिंग करायचं आहे. पहा दिस इज फर्स्ट कार्बोनेटम अँड दिस इज सेकंड कार्बोनेटम. पहा सेकंड कार्बोनेटमला काय काय अटॅच आहे? तर सेकंड कार्बोनेटमला इथे काय अटॅच आहे? एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे, एक आहे CH2 CH3 म्हणजे इथाइल ग्रुप अटॅच आहे, आणि एक कोणता आहे? CH3 CH3 म्हणजे आयसोप्रोपाइल ग्रुप अटॅच आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये सेकंड कार्बोनेटमला काय काय अटॅच आहे? मिथाइल, इथाइल अँड आयसोप्रोपाइल. कोणत्या ग्रुपचं शिफ्टिंग करायचं? ह्या C+वरती म्हणजे ह्या फर्स्ट कार्बोनेटमवरती. तर जो अल्काइल ग्रुप बेटर इलेक्ट्रॉन डोनर आहे त्या ग्रुपचं शिफ्टिंग करायचं. मग याच्यामध्ये कोणता अल्काइल ग्रुप हा बेटर इलेक्ट्रॉन डोनर आहे? तर याच्यामध्ये लक्षात येतं ज्याचा +I इफेक्ट जास्त आहे तो मायग्रेट करायचा. ज्याचा +I इफेक्ट, +I म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ज्याचा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त आहे तो इझिली मायग्रेट होईल. पहा इथे कोणता आहे? मिथाइल ग्रुप आहे, इथे कोणता आहे? इथाइल आहे, आणि इथे आयसोप्रोपाइल आहे. कोणाचा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त आहे ते सांगा. जेवढा अल्काइल ग्रुप लार्ज असेल ना, बल्की असेल, जेवढा अल्काइल ग्रुप हा लार्ज असेल तेवढा त्याचा +I इफेक्ट जास्त असतो. म्हणजे इथे पहा मिथाइल, इथाइल आणि आयसोप्रोपाइल. कोणाचा +I इफेक्ट जास्त आहे? कोण लार्ज आहे? तर इथे आहे आयसोप्रोपाइल. हा ग्रुप लार्ज आहे आणि त्यामुळे याचा +I इफेक्ट जास्त आहे, आणि त्यामुळे हा ग्रुप इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. आणि म्हणून इथं शिफ्टिंग करताना काय करायचं? तर ह्या आयसोप्रोपाइल ग्रुपचं शिफ्टिंग करायचं, कारण तो बेटर इलेक्ट्रॉन डोनर आहे ड्यू टू मॅक्झिमम +I इफेक्ट. म्हणजे पहा इथे काय होणार आता हा जो ग्रुप आहे, कोणता ग्रुप? हा जो ग्रुप आहे तो ग्रुप काय करेल? पूर्ण हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन तो कुठे शिफ्ट होईल? तर ह्या कार्बोनेटमवरती शिफ्ट होईल. म्हणजे सांगा काय तयार होईल? इथे राहणार CH3 पुढे C. ह्या Cला खाली काय अटॅच आहे? CH2. आता मी काय करतोय? हे 1 आणि 2 रिमूव्ह करतोय, फक्त तुम्हाला समजण्यासाठी काढले होते ते. पहा आता ह्या Cला इकडे काय अटॅच आहे? CH2. हा CH2. आता या CH2ला काय अटॅच होणार? पहा तर हा कार्बोनेटम अटॅच होणार फर्स्ट, कारण हा कार्बोनेटम हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन त्याला अटॅच होणार आहे. कोणता कार्बन? हा कार्बन हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन त्याला तो अटॅच होणार आहे. म्हणजे ह्या CH2ला काय अटॅच असेल? CH अटॅच असेल, CH2 CH, आणि या CHला हे 2 मिथाइल ग्रुप. दिस इज कार्बोकेटायन. ह्या Cवरती काय येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा कोणता कार्बोकेटायन आहे? दिस इज 3 डिग्री कार्बोकेटायन आहे. प्लस याच्यामध्ये किती अल्फा एच आहेत? पहा दिस इज अल्फा कार्बन, दिस इज अल्फा, दिस इज अल्फा. पहा दिस इज अल्फा कार्बन, इथले 3 अल्फा एच झाले. दिस इज अल्फा एच, इथले 2 अल्फा एच झाले, आणि इथले 2 अल्फा एच. म्हणजे हे 3 2 5 आणि हे 2 7, म्हणजेच 7 अल्फा एच. विच कार्बोकेटायन इज मोर स्टेबल? सांगा कोणता कार्बोकेटायन मोर स्टेबल आहे? तर हा कार्बोकेटायन कसा आहे? मोर स्टेबल आहे. समजलं सर्वांना? आणि कोणत्या अल्काइल ग्रुपचं शिफ्टिंग करायचं? तर इथं 3 टाईपचे अल्काइल ग्रुप होते. मिथाइल पण होता, इथाइल पण होता, आणि आयसोप्रोपाइल पण होता. पण आपण शिफ्ट कोणाला केलं? आयसोप्रोपाइल ग्रुपला शिफ्ट केलं, कारण तो बेटर इलेक्ट्रॉन डोनर आहे. त्याचं रिझन काय? तर त्याचा +I इफेक्ट सर्वात जास्त आहे, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. नोट डाऊन. पहा आता आपण खूप बेस्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे, तर इथे तुम्हाला सर्व पॉईंट्स आता क्लिअर होतील. याच्यामध्ये आपण कोणतं एक्झाम्पल घेतलं? पहा हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. कोणता कार्बोकेटायन आहे? हा जो कार्बोकेटायन आहे तो कोणता आहे सांगा? दिस इज 1 डिग्री कार्बोकेटायन. दिस इज 1 डिग्री कार्बोकेटायन, कारण पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बोनेटमवरती आहे तो आहे 1 डिग्री कार्बोनेटम. पहा याच्या ॲडजस्टंटला काय असतो? अल्फा कार्बोनेटम. अल्फा कार्बोनेटमवरती 1 एच आहे, म्हणजे याच्यामध्ये काय आहे? 1 अल्फा एच आहे. आलं लक्षात? आता याच्यामध्ये
हा आहे फर्स्ट कार्बन टर्म, हा आहे सेकंड कार्बन टर्म. सेकंड कार्बन टर्मला काय काय टाकायचे, एक आहे पीएच, पीएच म्हणजे काय फिनाईल, पीएच म्हणजे काय फिनाईल. एक आहे CH3 म्हणजे मिथाईल आणि एक आहे हायड्रोजन. तर कुणाचं शिफ्टिंग करायचं की जेणेकरून आपल्याला मोर स्टेबल कार्बोकॅटायन मिळेल. हायड्रोजनचं शिफ्टिंग करायचं का मिथाईलचं शिफ्टिंग करायचं का फिनाईलचं शिफ्टिंग करायचं, तर ती ऑर्डर तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. आणि तेच आपला आजचा काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे की कोणाचं शिफ्टिंग फर्स्ट करायचं. जर तुमच्यासमोर हायड्रेट पण असेल, मिथाईल पण असेल आणि फिनाईल पण असेल, जर असा क्वेश्चन जर तुमच्यासमोर जर आला तर शिफ्टिंग हे फर्स्ट कोणाचं करायचं, तर त्याच्यासाठी आपण काय देतोय, एक मायग्रेटरी ॲप्टिट्यूड देतोय. पहा इम्पॉर्टंट आहे हे मायग्रेटरी ॲप्टिट्यूड. मायग्रेटरी ॲप्टिट्यूड. तर पहा जर जेव्हा अशी कंडिशन येईल तेव्हा फर्स्ट शिफ्टिंग कुणाचं करायचं, हायड्रेट शिफ्टिंग करायचं. हायड्रेट नसेल तर शिफ्टिंग कुणाचं करायचं, पीएच म्हणजे फिनाईलचं करायचं. आणि नंतर कुणाचं करायचं, अल्काइल ग्रुपचं शिफ्टिंग करायचं म्हणजे CH3चं शिफ्टिंग करायचं. हे एच म्हणजे काय असतं, हायड्रेट शिफ्टिंग. पीएच काय असतो, मायनस, CH3 मायनस म्हणजेच काय, तर थोडक्यात अल्काइल ग्रुप. आलं लक्षात. तर इथे अल्काइल ग्रुप कोणता आहे, मिथाईल आहे, त्यामुळे आपण तिथं काय लिहिलं, मिथाईल लिहिलं. इथं दुसरा पण अल्काइल ग्रुप असू शकतो. पहा फर्स्ट शिफ्टिंग कुणाचा करायचा, हायड्रोजनचं, नंतर फिनाईलचं आणि शेवटी अल्काइल ग्रुपचं शिफ्टिंग करायचं. म्हणजे आपण इथे काय करणार, 1 to हायड्राईड शिफ्ट करणार, 1 to हायड्राईड शिफ्ट. पहा हे 1 आणि 2 मी रिमूव्ह करतोय. हा एच काय करेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन तो काय होईल, ह्या CH2ला शिफ्ट होईल. म्हणजे आपल्याला पुढे काय मिळेल, पहा CH3 पुढे C, ह्या Cला काय त्याच्या इथं पीएच, त्यानंतर इथे काय तयार होईल आता, CH3 तयार होईल ना. हा CH2 आणि हा H म्हणजे काय तयार झालं, CH3. ह्या C वरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा जो कार्बोकॅटायन आहे तो कोणता आहे सांगा. हा कार्बन 3 कार्बन अटॅच आहे, 1 2 and 3 अँड देअरफॉर दिस इज 3 डिग्री कार्बन ॲटम. आणि त्यामुळे ह्या कार्बोकॅटायनला आपण काय म्हणणार, 3 डिग्री कार्बोकॅटायन. याच्यामध्ये काय आहे, रेझोनन्स आहे का सांगा. येस रेझोनन्स आहे. पीएच, पीएच म्हणजेच काय, बेंझरिंग. बेंझरिंगमध्ये काय असणार आहे, डबल बॉन्ड. म्हणजे इथं पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय, कॉन्ज्युगेशन म्हणजेच काय, रेझोनन्स. प्लस याच्यामध्ये अजून काय आहे पहा, हे 2 कार्बनटम कोणते आहेत, अल्फा कार्बनटम आहेत. म्हणजे टोटल अल्फा एच झाले 6 अल्फा एच. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे, हायपर कॉन्ज्युगेशन पण आहे. म्हणजे हा जो कार्बोकॅटायन आहे तो कसा आहे सांगा, मोर स्टेबल कार्बोकॅटायन आहे. आणि हा कसा आहे, लेस स्टेबल. दिस इज लेस स्टेबल कार्बोकॅटायन अँड दिस इज मोर स्टेबल कार्बोकॅटायन. दिस इज मोर स्टेबल कार्बोकॅटायन. येतं लक्षात. अजून पहा कधी कधी इथं तुम्हाला हायड्रोजनचे आयसोटोप पण देऊ शकतात. आयसोटोप ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतो परंतु ॲटॉमिक मास नंबर डिफरंट असतो. हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत, प्रोटियम, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. इथं परत मी सेकंड काय लिहितोय, मायग्रेटरी ॲप्टिट्यूड. सेकंड मायग्रेटरी ॲप्टिट्यूड. पहा कधी कधी हायड्रोजनचे तुम्हाला काय देतात, आयसोटोप पण देतात. पहा हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. तर हे काय, हायड्रोजनचे 3 ॲसिटोप आहेत. जर हे 3 असतील तर फर्स्ट मी कोणाला शिफ्ट करणार, तर फर्स्ट करायचं हायड्रोजनला शिफ्ट, नंतर ड्यूटेरियमला, ट्रिटियमला, नंतर पीएचला आणि नंतर शेवटी कोणाला, CH3ला. येत्या सर्वांच्या लक्षात. जर हे 3च असतील HDT तर फर्स्ट तुम्ही Hला शिफ्ट करायचं, H नसेल तर Dला, D नसेल तर Tला शिफ्ट करायचं. सो मला सर्वांना एकदम सिंपल आहे, नोट डाऊन. पॉईंट आहे रिंग एक्सपान्शन. रिंग एक्सपान्शन हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण आपल्याला 11वीमध्ये आणि 12वीमध्ये JEE आणि नीटमध्ये याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात आणि याच्या आधी विचारलेले पण आहेत रिंग एक्सपान्शन. तर आपण याच्यामध्ये फर्स्ट काय बघूया, ते रिंग एक्सपान्शनचा मिनिंग तुम्हाला एक्झाम्पलमध्ये समजणार आहे. रिंग एक्सपान्शन म्हणजे काय ते. आधी आपण फर्स्ट बघूया स्टॅबिलिटी ऑफ सायक्लिक कंपाऊंड्स. स्टॅबिलिटी ऑफ सायक्लिक कंपाऊंड्स. तर सायक्लिक कंपाऊंडची स्टॅबिलिटी ऑफ सायक्लिक कंपाऊंड्स. पहा याच्यामध्ये फर्स्ट मी हा कंपाऊंड ड्रॉ करतोय. दिस इज सायक्लोहेक्झेन, दिस इज सायक्लोहेक्झेन, दिस इज सायक्लोपेंटेन, दिस इज सायक्लोब्युटेन, दिस इज सायक्लोब्युटेन अँड दिस इज सायक्लोप्रोपेन, दिस इज सायक्लोप्रोपेन.
पहा तुमच्यासमोर 4 कंपाऊंड मी ड्रॉ केलेत सायक्लिक कंपाऊंड. दिस इज सायक्लोहेक्झेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोप्रोपेन. ऑलरेडी आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड याच्यामध्ये पाहिलेले आहेत. पहा ही जी फर्स्ट रिंग आहे ती किती मेंबर्ड आहे? 1 2 3 4 5 6 6 कार्बन ॲटमपासून म्हणले, त्यामुळे ह्या रिंगला काय म्हणतात? 6 मेंबर्ड रिंग म्हणतात. ही कोणती आहे सांगा? दिस इज 5 मेंबर्ड रिंग आहे. ही कोणती आहे? 4 मेंबर्ड रिंग आहे. आणि हे कोणते आहे? 3 मेंबर्ड रिंग आहे. विच सायक्लिक कंपाऊंड इज मोर स्टेबल? विच सायक्लिक कंपाऊंड इज मोर स्टेबल? तर याच्यामध्ये सायक्लिक कंपाऊंड कोणता मोर स्टेबल आहे? तर 6 मेंबर्ड रिंग इज मोर स्टेबल दॅन 5 मेंबर्ड रिंग, दॅन 4 मेंबर्ड रिंग, दॅन 3 मेंबर्ड रिंग. तर हे डिपेंड कशावरती? तर अँगल स्ट्रेनमध्ये. एवढं आपण डीपमध्ये जायचं नाही, फक्त लक्ष ठेवा की स्टॅबिलिटी ऑफ सायक्लिक कंपाऊंड. तर विच सायक्लिक कंपाऊंड इज मोर स्टेबल? 6 मेंबर्ड सायक्लिक कंपाऊंड इज मोर स्टेबल दॅन 5 मेंबर्ड. 5 membered is more stable than 4 membered and 4 member cyclic compound is more stable than 3 membered cyclic compound. याचं लक्षात सर्वांचे. तर हे नोट डाऊन करा. आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. झालं नोट डाऊन करून? याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. रिंग एक्सपान्शन. रिंग एक्सपान्शन म्हणजे काय तुम्हाला इथं मिनिंग समजेल. पहा आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. CH2 प्लस. पहा तर हा आहे कार्बोकेटॅन. कोणता कार्बोकेटॅन आहे सांगा? हा तर हा आहे 1 डिग्री कार्बोकेटॅन प्लस याच्यामध्ये एक आहे अल्फा एच आहे. इथं हेच आपण अजून कसं ड्रॉ करू? पहा एकदम सिंपल तुम्हाला ड्रॉ करून देतो. तर हा काय आहे? CH2 आहे. CH2 हा कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड. CH2 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड, CH2 हां सिंगल बॉन्ड. इथे काय सांगा? 3 लाईन जंक्शन आहे ना हे. तर हे काय आहे? 3 लाईन जंक्शन आहे. सिंगल बॉन्ड. हां सिंगल बॉन्ड किती लाईन जंक्शन आहे सांगा हे? तर हे आहे 3 लाईन जंक्शन. 3 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं? CH. पुढे सिंगल बॉन्ड CH2 प्लस. सांग इथे किती मेंबर्ड रिंग आहे? तर ही आहे 5 मेंबर्ड रिंग. 5 मेंबर्ड रिंगपेक्षा मोर स्टेबल रिंग कोणती रिंग असते? तर 6 मेंबर्ड रिंग मोर स्टेबल असते. मग रिंगचं 5 मेंबर्ड रिंगपासून 6 मेंबर्ड रिंग कधी बनते? पहा कधी बनते पहा. दिस इज सायक्लिक कंपाऊंड. येस दिस इज सायक्लिक कंपाऊंड. ह्या सायक्लिक कंपाऊंडला ह्या रिंगला जो कार्बन ॲटम अटॅच आहे ना डायरेक्ट, म्हणजे पहा ह्या रिंगला हा कार्बन ॲटम अटॅच आहे. ह्या कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर रिंग काय होते? एक्सपांड होते. एक्सपांड म्हणजे काय? लार्ज होते. म्हणजे 3 मेंबरचं 4 मेंबरमध्ये कन्वर्जन होते. याला आपण काय म्हणतात? एक्सपान्शन. म्हणजे जास्त एक्सपांड झाली. एक्सपांड म्हणजे काय? 3 मेंबरपासून 4 मेंबर तयार झाली. जर 4 मेंबर असेल तर 5 मेंबर तयार होईल. 5 असेल तर 6 मेंबर तयार होईल. म्हणजेच काय झालं? एक्सपान्शन झालं. 5 मेंबर होती 6 मेंबर होणार. यालाच आपण काय म्हणतो? रिंग एक्सपान्शन म्हणतो आपण. ही रिंग कोणती आहे? 5 मेंबर्ड आहे. रिंग कोणती आहे? 5 मेंबर्ड. पहा रिंगला जो कार्बन ॲटम अटॅच आहे, पहा ही आहे आपली रिंग. ह्या रिंगला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्या कार्बन ॲटमवरती जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तिथं काय होतं? रिंग एक्सपान्शन 100% तिथं होतं. जर 5 मेंबर्ड असेल तर 6 मेंबर्ड होणार. 4 मेंबर्ड असेल तर 5 मेंबर्ड होणार. येतं लक्षात? पहा आता रिंग एक्सपान्शन करणार कसं तुम्ही? एकदम सिंपल आहे. तर त्यासाठी काय करायचं? थोडंसं नंबरिंग करायचं. पहा नंबरिंग कसं करायचं आहे? पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आहे त्या कार्बन ॲटमला आपण काय करूया? फर्स्ट कार्बन ॲटम देऊया. एकदम सिंपल आहे. फक्त लक्ष द्या. 1 हा कोणता असेल? 2. एक तरी इकडे जावा किंवा इकडे जावा. फॉर एक्झाम्पल हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. येतं लक्षात? तर पहा काय करायचं इथं? रिंग एक्सपान्शन करताना काय करायचं आहे? पहा सेकंड कार्बन ॲटम आणि 6 कार्बन ॲटम. सेकंड कार्बन ॲटम आणि 6 कार्बन ॲटम याच्यामध्ये हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स काय करायचे? तर ह्या फर्स्ट कार्बन ॲटमवरती शिफ्ट करायचे. येते लक्षात? काय सांगितलं मी ते? सेकंड आणि 6 कार्बन ॲटमवरती हे मधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन काय करा? इकडे शिफ्ट करा. म्हणजे काय होईल पहा ह्या फर्स्टमध्ये आणि 6मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन काय तयार करतील? बॉन्ड तयार करतील ना. मग हे आपल्याला स्ट्रक्चर असं पाहायला मिळेल पहा. CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. पहा आता हा बॉन्ड काय करेल? ह्या दोघांच्यामध्ये बॉन्ड तयार करेल 6 नंबर आणि 1 नंबर. म्हणजे पहा ते मी इथं दाखवतोय 6 नंबर आणि 1 नंबर. याच्यामध्ये हे 2 इलेक्ट्रॉन काय झाले? शिफ्ट झाले. पण एकदम इझी आहे. फक्त हे असं करायचं तुम्हाला. हा बॉन्ड
2 आणि 6 मधला जो बॉन्ड आहे तो फक्त असाच करा. आता इथे पहा CH2 इथे काय टच आहे CH. ह्या CHमध्ये आणि ह्या CH2च्या मध्ये पण काय आहे सिंगल बॉन्ड आहे. येतं लक्षात. कार्बन ॲटम कोणते आहेत आपले. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ अँड दिस इज सिक्स्थ. कोणत्या कार्बनची व्हॅलन्सी 3 आहे सांगा पटकन. सेकंड कार्बनची व्हॅलन्सी किती आहे 3 आहे. 1 2 आणि हायड्रोजन एक 3 आणि त्यामुळे ह्या C वरती ह्या सेकंड कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येतो पॉझिटिव्ह चार्ज येतो. आलं लक्षात. कोणत्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो सेकंड कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो कारण त्याची व्हॅलन्सी 3 आहे. हेच आपण सिंपल फॉर्ममध्ये अजून कसं लिहू शकतो सांगा. तर हेच अजून सिंपल फॉर्ममध्ये आपण कसं लिहू शकतो सांगा. पहा हा CH2 मी इथे ड्रॉ केला. CH2 कोणता हा CH2. ह्या CH2ला काय अटॅच आहे CH सिंगल बॉन्ड CH. ह्या CH वरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. पुढे ह्या CHला काय अटॅच आहे CH2. CH2ला पुढे काय अटॅच आहे CH2. परत पुढे काय अटॅच आहे CH2. परत पुढे CH2. तर हेच आपण ह्या फॉर्ममध्ये काढलेलं आहे. पहा दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि सिक्स्थ. किती मेंबर रिंग तयार झाली सांगा ही. तर ही तयार झाली 6 मेंबर रिंग. म्हणजे जे 5 मेंबर रिंग होती त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं 6 मेंबर रिंगमध्ये झालं. हेच अजून आपण कसं लिहू शकतो सांगा. हेच आपण असं लिहू शकतो. पहा CH2 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 5 आहेत. येते लक्षात. पहा हेच आपण असं लिहू शकतो. पहा हा कोणता कार्बन ॲटम आहे फर्स्ट कार्बन ॲटम. दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ अँड दिस इज सिक्स्थ. याच्यावरती चार्ज कोणता आहे पहा सेकंड कार्बन ॲटमवरती. तर सेकंड कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. समजलं सर्वांना. हा कोणता कार्बन ॲटम आहे सेकंड कार्बन ॲटम. पहा रिंग कोणती होती 5 मेंबर रिंग होती. ती कोणती तयार झाली तर 6 मेंबर रिंग तयार झाली. दिस इज लेस स्टेबल, दिस इज लेस स्टेबल, दिस इज मोर स्टेबल, दिस इज मोर स्टेबल. येतं लक्षात. 5 मेंबर रिंगपेक्षा 6 मेंबर रिंग कशा असते मोर स्टेबल असते आणि यालाच आपण काय म्हणतो रिंग एक्सपान्शन असं म्हणतो. हां ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय आहे CH आहे. आलं लक्षात. तर इथं काय आहे CH आहे. हे CH2 2 लाईन जंक्शन, हे CH2 2 लाईन जंक्शन 1 2 3 4 5. पहा 1 2 3 4 5 CH2 ग्रुप आहेत आणि ज्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय आहे CH आहे. समजलं सर्वांना. 5 मेंबर रिंग इज कन्वर्टेड इंटू 6 मेंबर रिंग ड्यू टू स्टॅबिलिटी. नोट डाऊन. रिंग एक्सपान्शनमध्ये आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. हां एक्झाम्पल सेकंड. आता मी तुम्हाला ते CH3 CH2 CH असं ड्रॉ करत नाही. डायरेक्ट तुम्हाला हे सांगतो मी. हां दिस इज 5 मेंबर रिंग आहे. पहा 5 मेंबर रिंग, दिस इज 5 मेंबर रिंग. रिंगला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्याच्यावरती काय आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे रिंग एक्सपान्शन होणार. 5 मेंबर्ड आहे तर त्याचं कन्वर्जन 6 मेंबरमध्ये होणार. आलं लक्षात. आणि कधी करायचं हे एक्सपान्शन रिंगला जो कार्बन ॲटम अटॅच आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर रिंग एक्सपान्शन होणार, अदरवाईज होणार नाही. आपण याला नंबरिंग करूया. पहा मी तुम्हाला सांगितलं आहे हे काय आहे सांगा CH आहे ना. हे काय आहे सांगा CH आहे. पहा दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ कार्बन ॲटम. तर याच्यामध्ये काय होईल फर्स्ट रिंग एक्सपान्शन होईल. पहा हे रिंग एक्सपान्शन कसं होणार पहा. तर 2 आणि 6 याच्यामधला बॉन्ड कुठे शिफ्ट करायचा ह्या 1 आणि 6 मध्ये. पहा काय तयार होईल इथे. हां 6 मध्ये आणि 1 मध्ये काय तयार होईल बॉन्ड तयार होईल. दिस इज सिक्स्थ कार्बन ॲटम, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. येते लक्षात. पहा ह्या फर्स्ट कार्बन ॲटमला इकडे काय अटॅच आहे मिथाइल ग्रुप अटॅच आहे. तर हा आहे मिथाइल ग्रुप अटॅच. पहा नंबरिंग करा. नंबरिंग कशा करणार तुम्ही. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ अँड दिस इज सिक्स्थ कार्बन ॲटम. पॉझिटिव्ह चार्ज कोणत्या कार्बन ॲटमवरती आहे सांगा. तर पॉझिटिव्ह चार्ज आहे सेकंड कार्बन ॲटमवरती म्हणजे इथे आहे पॉझिटिव्ह चार्ज. हेच अजून आपण कसं लिहू शकतो सांगा. तर हेच आपण अजून असं लिहू शकतो. पहा किती मेंबर रिंग तयार झालीस पहा 1 2 3 4 5 6. ओके
हे आपण असं लिहू शकतो ना. पहा फर्स्ट कार्बन ॲटम, तर समजा हा आहे आपला फर्स्ट कार्बन ॲटम 1, हा आहे 2, हा आहे 3, हा आहे 4, हा आहे 5 आणि हा आहे 6. पहा फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, तर हा आहे मिथाइल ग्रुप अटॅच. येथे लक्षात सर्वांच्या फर्स्ट कार्बन ॲटमला मिथाइल ग्रुप अटॅच. सेकंड कार्बन ॲटमवरती काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. सेकंड कार्बन ॲटमवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज. पहा हा जो कार्बोकॅटन आहे तो कोणता आहे, पहा 2 डिग्री कार्बोकॅटन आहे. येथे लक्षात हा कोणता आहे, 2 डिग्री कार्बोकॅटन आहे, कारण सेकंडरी कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, पहा इथे आहेत 2 अल्फा एच आणि इथे आहे 1 अल्फा एच, म्हणजे टोटल किती अल्फा एच झाले, 3 अल्फा एच झाले. याच्यापेक्षा मोर स्टेबल कार्बोकॅटन तयार होऊ शकतो का सांगा. याच्यामध्ये अजून एक मोर स्टेबल कार्बोकॅटन तयार होऊ शकतो का, येस. तो कसा तयार होणार, इथे काय आहे, पहा सी एच आहे ना. 3 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, 3 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, सी एच असतो. तो एच आपण थोडं असं लिहूया, सी एच. येते लक्षात सी एच, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. काय होईल सांगायचं इथं, सी आणि एच, सी आणि एच याच्यामध्ये काय होईल, तर हा जो एच आहे तो एच काय करेल, हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन तो इथे शिफ्ट होईल. मग याला आपण काय म्हणतो, 1 to हायड्राइड शिफ्ट. याला आपण काय म्हणणार, 1 to हायड्राइड शिफ्ट, 1 to हायड्राइड शिफ्ट, 1 to हायड्राइड शिफ्ट, 1 to हायड्राइड शिफ्ट म्हणजे काय तयार होईल, पहा आता पहा हा एच इथे झाला अटॅच, म्हणजे इथे काय तयार होईल, CH2. पुढे हा सी, CH2, 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 C. ह्या सीला काय अटॅच आहे, हा मिथाइल ग्रुप अटॅच आहे. ह्या सीवरती काय येईल सांगा, पॉझिटिव्ह चार्ज येईल. तर या सीवरती येईल पॉझिटिव्ह चार्ज. हा कोणता कार्बोकॅटन आहे, दिस इज 3 डिग्री कार्बोकॅटन. आणि याच्यामध्ये अल्फा एच किती आहेत, पहा दिस इज अल्फा कार्बन, दिस इज अल्फा कार्बन, दिस इज अल्फा कार्बन. इथे CH3 आहे, हे 2 लाईन जंक्शन म्हणजे CH2 आहे. इथं 2 लाईन जंक्शन म्हणजे CH2 आहे. पहा 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 अल्फा एच. म्हणजे ह्या कार्बोकॅटनपेक्षा हा कार्बोकॅटन कसा आहे, मोर स्टेबल आहे. त्यामुळे फर्स्ट काय झालं, रिंग एक्सपान्शन, आणि नंतर काय झालं, 1 to हायड्राइड शिफ्ट. मोर स्टेबल कार्बोकॅटन तयार करत आहे. जोपर्यंत मोर स्टेबल कार्बोकॅटन तयार होत नाही तोपर्यंत काय करत राहायचं, आपण शिफ्टिंग करत राहायचं. मग ते रिंग एक्सपान्शन असो किंवा तिथं शिफ्टिंग असो. येते सर्वांच्या लक्षात, नोट डाऊन. इथे तुम्हाला होमवर्क दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे, तर हे फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक कार्बोकॅटन दिलेलं आहे आणि तुम्हाला काय लिहायचं आहे, फायनल कार्बोकॅटन लिहायचं आहे. कोणता फायनल कार्बोकॅटन तयार होईल ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि सेकंड क्वेश्चन काय दिला आहे, पहा विल दी फॉलोइंग कंपाऊंड्स विल शो रीअरेंजमेंट अँड हाऊ मेनी टाईप्स. तर तुम्हाला खाली 2 कार्बोकॅटन दिलेले आहेत, ए आणि बी. तर याच्यामध्ये कार्बोकॅटन रिअरेंजमेंट होईल का ते विचारलं आहे, आणि झालंच तर ते किती वेळेस होईल ते तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात. तर हा होता तुमचा आजचा होमवर्क. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.